हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री अमृते दादान की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मंदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु तुझे पाय दोन्ही. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठेविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सद्गुरुनाथ महाराज की जयाच्या संगती विराग झाला, मनोदरीचा जडवास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला, कसा विसरू मी सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबांना. कसा विसरू मी सद्गुरु रामदास बाबांना. कसा विसरू मी अमृते दादांना. सद्गुरुनाथ महाराज की. श्रीपादनाथं गुरुराजवर्णं मोक्षनाथं ज्ञानदानत्यलक्षणं, कोटिक्षेत्रनिवासितं नमामि वेदविद्यावरिष्ठं. संत श्रीमंत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती, दोंदादितं गगन सदृशं तत्समस्यादिलक्षणम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वसाक्षिभूतं, भावातीतं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की. ओम पूजाध्या वेद प्रतिपाद्या, जय जय संसदा आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु, मने निवृत्तीदासु अंगारे जोगी. आत्मरूपवंश केली स्मरण, सकळ विद्यांचे आदिकरण. हेच वंदू श्री चरण, श्री गुरुंचे आता नमस्कार. प्रस्तुत आज संत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, संत सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, संत सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा, आप्पा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु आप्पा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु गोकुळदास बाबा महाराज, सच्चिदानंद आबा महाराज कदम यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच गुरुवर्य जगदीश बाबा, गुरुवर्य विखे बाबा आणि आमचे सहकारी गुरुबंधू नवनाथ बाबा, मसुदे बाबा यांच्या सहकार्याने हा चालत आलेला संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत अमृते दादा या फेसबुक लाईव्हवर प्रवचन सोहळा साजरा होत आहे आणि 7वे पर्व चालू झालेले आहे. खरंच आनंदाची गोष्ट आहे की या 7व्या सत्रामध्ये माझ्यासारख्या या पामराला आपण संधी दिलीत. मी खूप खूप धन्यवाद प्रथमतः देतो. आणि प्रवचनाला सुरुवात करायच्या अगोदर मी प्रथमतः माफी मागतो, कारण माझ्या काही मोबाईलच्या
टेक्निकल प्रॉब्लेममुळे जर आम्ही प्रवचन सेवेला उशीर केला त्याबद्दल मला सर्व संत मायबाप माफी करतील अशी आशा धरून मी प्रवचनासाठी आज हरिपाठामधला आपला 26वा क्रमांकाचा अभंग आहे. एक तत्व नाम दुर्डधरी मना हरीशी करुणा येईल तुझी. हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गते जपे आली. नामाप्रते तत्व नाही रे अन्यता वाया अनिक पंथा जाशी जरी. ज्ञानदेव नाम मौन जपमाळ अंतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. ही मी हरिपाठ मधली आपल्या 26 क्रमांकाचा अभंग मी प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे. आणि ऍक्च्युली हा अगोदरच म्हणायचा विषय असतो, पण मी या उशीर झाल्यामुळे जरा थोडीशी काय अडचण निर्माण झाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सुरुवात करतोय. बघा की हरिपाठामध्ये एक एक जो अभंग आहे का ना, एक एक अभंग आहे, एक म्हणजे असा विचार करण्यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या दिलेल्या आहेत की बाबांनो, ह्या नामाशिवाय दुसरं तुम्हाला पर्याय नाही. कारण ह्या कलियुगामध्ये आहे ना, आलं का लक्षात, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही असं सांगितलेलं आहे. पण आपल्या लोकांना हे समजत नाही. ज्याच्याकडे जावं ते म्हणतायत काय नाही, तुमचं चाललंय बरं आहे, तुम्ही तसं तुमचं चालू द्या. म्हणजे कारण काय, ज्याला हा विषयच माहिती नाही. माझ्या सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास श्रीपाद बाबा असतील, सच्चिदानंद सद्गुरू अमृते दादा असतील. खरं तर सांगू का की ह्या माझ्या दादांच्या सहवासात मी आलो आणि माझा एक प्रकारे पुनर्जन्मच झाला असं समजा. कारण ही गोष्ट भल्या भल्यांना कळत नाही. अहो, हिमालयात एका पायावर उभं राहून कोण उलटा टांगतोय, कोण कसा काय, म्हणजे किती जणांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, पण हे त्यांच्याजवळ गोष्ट प्राप्त नाही. कशासाठी चाललाय उद्योग? भगवंताची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती मिळावी म्हणून. पण माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी, माझ्या अमृते दादांनी एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत लोकांपर्यंत जाऊन नवीन माझ्यासारख्या पामराला ही गोष्ट समजून सांगितली. आणि मी खूप भाग्यवान आहे की समजून घेतली मी. आले का लक्षात? ही गोष्ट मी समजून घेतली म्हणून ही या ठिकाणी मला बसण्याचं भाग्य लाभलं. हे कोणाचंही भाग्य मिळत नाही. आलं का लक्षात? एवढं मोठं भाग्य मिळायला कितीतरी तिथे ओलाढाली चाललेत. आलं का लक्षात? आजकाल कोण व्यासपीठ द्यायला मोकळं नाही. बरोबर आहे का नाही? अहो, इथे संस्था स्थापन झाल्या, किती काय झाल्या, आपल्याला त्याच्यात जायचं नाही, कोणाची निंदा नाही करायची. बाबा म्हणतात कोणाची निंदा नाही करायची, कोणाची वंदा नाही करायची. सांगायचंय बाबा, तुला जे सांगायचंय ना ते फक्त ते उद्धाराचं सांग. कारण इथे बसलेला प्रत्येक जण गैरहजर आहे, पण तू गैरहजर राहू नकोस. बरोबर आहे का ना? आणि दादांनी शिकवून दिलेली आपली की ह्या गोष्टी ते करायचं नाही, ते फक्त उद्धाराचं सांगायचं. इथे त्या माझ्या गुरुबंधू असतील, माझे गुरुवर्यान, ही माझी एक प्रकारची परीक्षा समजून जा की हे साधक मंडळींना ह्याची सेवा उपलब्ध करून दिली माझ्या जगदीश बाबांनी. खरंच किती भाग्याचे आहोत आपण सगळीजण की आपल्याला ही सेवा एकामेकाला, माझ्या दादांना सारखं वाटतं की माझी लेकरं इथनं बोलली चालली पाहिजे, त्यांना हे सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. का? की ते भगवंताचं नाम आहे ना, बस तू फक्त हे घेत राहा, तुझ्या सगळ्या गोष्टी तुला प्राप्त होतील. आलं लक्षात? सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. अरे त्याच्यावर भार सोडला तर आहे का नाही? तुका म्हणे त्याच्यावर भार सोड, सगळं होणार. तुकाराम महाराज परत म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी आणि शहाणा तो धनी घेत असे. हा इथं तसा पाहिजे तर ते काम आहे. बरोबर आहे का नाही? मी अभंग हरिपाठामधला घेतलेला आहे आणि त्या हरिपाठातलं प्रथम चरणाचं जर आपण विचार करायला गेलो, एक तत्व नाम दुर्ड घरी म्हणा आणि हरीशी करुणा येईल. आलं एक तत्व. बघा 5 तत्व या ह्याचा आपला ध्येय बनलेला आहे. 5 तत्वांचा तसा बाहेर देखील 5 तत्व. बरोबर आहे का नाही? सगळ्या प्रकारच्यात गेलं तर एकच सगळी गोष्ट आहे.
अनेक नाही, बरोबर आहे की नाही? तसं ते तत्व देखील एकच आहे आणि ते तत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधूची भेट करा, बरोबर आहे? एक तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, एक तर मनुष्य देह मिळणं फार कठीण आणि त्यात मिळाला तर हे असं जर भाग्य उजवायला आलं तर ठीक आहे का नाही? नाहीतर तो वाया जाणार आहे का नाही? त्याचा अर्थ राहत नाही. ह्याच्यासाठी सांगायचं झालं 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली आहे की नाही, त्याला देखील सद्गुरूला शरण जावं लागलं, त्याशिवाय त्याला ती गोष्ट प्राप्त झाली नाही. हो, सतत 1400 वर्ष जतन केलं शरीर त्यांनी, पण ती गोष्ट त्याच्याजवळ भेटली नाही, कारण त्याचा अहंकारच गेला नव्हता. म्हणे मी मेलेली माणसं जाग करतो, काय माझ्यासाठी. पण ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबा दादा बाबा, खरंच सांगतो, माझ्या ज्ञानदादांनी ती जड भिंत चालवली आणि त्याचं तिथे सगळं पतन झालं. कोणाचं? 1400 वर्ष, बरोबर आहे. ज्यांनी ही गोष्ट ज्या वेळेला ती पाहिली, माझ्या ज्ञानोबानी एक क्षणी लागला नाही, त्याचं सगळं पटकन जाऊन ज्ञानदादाच्या चरणी नतमस्तक झालं. पण ज्ञानदादांनी जी जड भिंत, आपली पण जड भिंतच आहे, आलं लक्षात? माझ्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, माझ्या अमृते दादांनी त्या जड भिंतीला आहे ना चालवली, आणि चालवली म्हणून ही आपला सगळ्यांचा मेळा जमला. त्या आपण सगळे जड भिंतीवालेच आहे. तर आपल्याला काय समजत होतं, आपण कुठे गेलो होतो हे करायला. पण ज्या वेळेला आपण अनन्य भावाने शरण गेलो, कोणाच्या तरी मदतीने, कोणाच्या तरी संगतीनं म्हणा, पण ती दादांची माहिती वाटली, बरोबर आहे. आणि संत संगत आहे का नाही? संत संगत फार महत्वाची. संत संगतीचे काय सांगू सुख आहे का नाही? आणि आपणच सारखं नाही, कारण त्यांच्या जवळ गेलत ना त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला समजते. आणि मग संत काय करतात ऍक्च्युली नाही, मनुष्य देह नाही भेटला आता भेटला तर ते एक हे नाही होत, बरोबर आहे का नाही? मग ज्या वेळेला संतांची, साधूची भेट होते, एक तर साधूची भेट होणे ते पण दुर्मिळ आहे, कारण संत ओळखता आला पाहिजे. पहिली गोष्ट, संत ओळखला पाहिजे. नाहीतर काय, आता दगड उचलला तर सद्गुरू पाहिजे उठले जाता, त्याला अर्थ नाही. माझ्या श्रीपाद बाबा सारखा आहे का नाही, माझ्या रामदास बाबा सारखा, माझ्या अमृते दादा सारखा हो, किंवा जगदीश बाबा सारखा असा सद्गुरू प्राप्त आपल्याला झाला आहे. आणि तुम्हाला सांगतो की त्या माझ्या अमृते दादांची मला भेट झाली, आणि ही अमृते दादांची ज्या वेळेला मला भेट झाली ना, त्यावेळेला मी खरंच आज्ञे जीवाला संत काय करतात आहे का नाही, कृपाशीर्वाद देतात आणि मस्तकावर हात ठेवतात. आणि मग दादांचा माझ्यावर मस्तकावर हात ठेवला गेला आणि माझ्याकडे काय संचारलं मला माहित नाही. आनंद भावाने शरण गेलो आणि मला ती गोष्ट आज प्राप्त, बरोबर आहे. त्यांनी सांगितलं एक तत्व नाम दुर्ग तरी ते तत्व तुझ्या जवळच आहे, तुझं आहे तुझं पाशी, पण तू मला त्यावेळेला सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच आपल्या जवळच आहे ती गोष्ट. आपण उगाच इकडे तिकडे फिरतो आहे की नाही, उगाच वारे करतोय, काय तीर्थयात्रा करतोय, पण देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, हे दादांनी मला सांगितलं. शोध इथे तुला भेटेल. आणि त्यावेळेला ज्यांनी ते गोष्ट मला ती दिली त्यावेळेला ती खरोखरच माझ्या लक्षात आलं. कारण साधू संतांची प्रमाणे कधीच खोटी ठरू शकत नाही. आलं लक्षात? ती परफेक्टच आहे, कारण त्यांनी आधी अनुभवलं आणि नंतर जगासमोर मांडलं. आलं लक्षात? आणि जशीच्या जशी क्रिया दादांनी माझ्याकडून करून घेतली. कारण सद्गुरू सारखा असता पाठीला काही इतरांचा एका कोणीतरी, किंवा
सद्गुरू आपल्याला त्याच्यासारखेच करून घेतात, आहे की नाही? आणि मग ती गोष्ट आपल्याला ज्या वेळेला समजते, आलं लक्षात, बाबांनी दादांनी मी सांगितलं तत्व आहे ना बाबा रे, त्या तत्वाचं तू अंगीकार कर, त्या तत्वावर आवडलं का, आलं लक्षात, त्याचं नामस्मरण एवढं गुरुदेवच्या देतापासून त्याचा अनुभव घे, आलं लक्षात. एक तत्व दृढ धरी म्हणा, दृढ विश्वास पाहिजे, आहे की नाही? पहिली गोष्ट म्हणजे विश्वास पाहिजे, आणि सद्गुरूवर जर विश्वास असेल ना तुमचं काम आलं लक्षात. आणि अतिशय महत्वाची गोष्ट ती आहे आपला विश्वास, आलं लक्षात. आणि मला वाटते माझ्या सगळ्या या संत मांदियामध्ये तर सगळे आमचे काय सांगावं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एवढ्या गोड ह्याच्यामध्ये सगळेजण असे बोलतात, दादाने किती आनंद होत असेल, आहे की नाही? किती आनंद होत असेल माझ्या दादाने, बस कारण जे कार्य हाती घेतलेलं होतं त्या कार्याचं काहीतरी कमीच होतंय, त्याचा आनंद दादाने. आणि आपल्यासारख्या पांबरांना त्यांनी बोलायला लावलं, ही कुठे कृपा आहे. कारण का की आपण ती गोष्ट तत्व अंगीकारून ते दृढ धरी म्हणा, त्या मनामध्ये दृढ हे केलं, आलं लक्षात. म्हणून पुढे म्हणताय की हरीशी करुणा येईल तुझी, येणारच ना. आपल्याला काय प्रॉब्लेम, आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण आपण त्या तत्वावर आरूढ असल्यामुळे, दृढ असल्यामुळे. कारण हे सगळं बाकीचं आहे ना, सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, फक्त ते एकच तत्व आजही आहे, उद्याही राहील आणि परवाही. म्हणजे ते अनादि काळापासून आलेलं तत्व आहे ना, ते अनादि काळापर्यंत चालत जाईल. येतील किती आणि जातील किती ते भाग सोडून द्या, आलं लक्षात. किती येतील किती जातील, पण हे तत्व कायम राहणार. पण हे जेवढं जे आपल्याला दिसतंय ना ते सगळं नश्वर आहे, आलं लक्षात. बाबांच्या काळामध्ये एका महाराजांच्या कीर्तनाच्या प्रसंगामधला एक किस्सा असा होता की कीर्तन चालू होतं आणि भर कीर्तनामध्ये एकाने विचारलं, तुम्ही देवाचं सगळं सांगताय आणि ते देव कुठे, तो दिसतो का? ते म्हटले बस खूप छान प्रश्न केलेला आहेस, आलं लक्षात. ते म्हटले बाबा रे तू चित्रपट पाहायला जातोस? म्हटलं हो. मग बाबा म्हटले शोले किती वेळा पाहिला? हो. कारण काय माहितीये का, त्यांना दृष्टांताच्या माध्यमातून, सिद्धांताच्या माध्यमातून त्याला पटवून द्यायचं होतं. कारण समाजाला नाही असल्या काही गोष्टी सांगितल्या नाही की लगेच माणूस खुश होतो, त्याला सिद्धांत महत्वाला पटवून दिला पाहिजे, आलं. जसं बाबांनी सांगितलं, म्हणाले हो मी जातो. तो ग्रस्त सांगतोय बाबांना की मी पाहिलाय चित्रपट. तो म्हटलं बाबा मग चित्रपट पाहिलास, मग दाखवणार तू पाहिलास का? अवघड प्रश्न झाला, आता काय उत्तर द्यावं. कसा म्हटले बाबा काय बोलताय तुम्ही, कसा दिसेल तो? मला त्यासाठी मागे वळावं लागेल, त्याला पाहावं लागेल, पण चित्रपट दिसणार नाही. मागला भेटला तर बरं आहे. लक्षात घ्या मला काय म्हणायचं ते. कारण त्याच्यासाठी तुला सद्गुरू करावा लागेल बाबा, आलं लक्षात. आणि जेव्हा सद्गुरू केलं ना त्यावेळेला तुला ही गोष्ट समजेल, आलं लक्षात. हा एक चित्रपटच आहे, आलं लक्षात. भगवंताने हा एक चित्रपट म्हणजे जे दिसतंय ना हा एक चित्रपटच आहे. पण त्यासाठी त्यांनी एक संतांची निर्मिती केली आणि त्या संतांच्या माध्यमातून त्याची भेट व्हावी, आलं लक्षात. जसे माझे दादा आहेत, माऊली आहे, तुकाराम महाराज आहेत, संतांनी काय सांगून गेले, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचे. आपल्याला ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची, ती रीत समजून घ्यायची, आलं लक्षात. मग ती रीत एकदाच बाबांनी सांगितल्याप्रमाणे ती रीत जर समजून घेतली ना प्रश्नच मिटला. मग त्याला सांगितलं बाबा रे सद्गुरूला ज्यावेळेला शरण जायचे ना त्यावेळेला तुला ते ध्यानस्थ बसवते, त्यासाठी तुला डोळे दाखवायला लागतात. कारण हे समोरचं सगळं दिसतंय ना ते नश्वर आहे. आज ना उद्या ते जाणार, पडणार आहे, नाश होणार आहे त्याचा. पण ते जे तुला
मिळालेलं तत्व आहे ना, ते तत्व तुला पुढे घेऊन जाईल. आलं लक्षात? ते फक्त तुला त्या भगवंताच्या प्राप्तीपर्यंत आहे की नाही, डोळं दाखल्याशिवाय प्राप्ती नाही. आलं लक्षात? बघा ना, तीर्थयात्रेला जावा नाहीतर मंदिरात जावा, मनुष्य प्राणी काय करतो? आलं लक्षात? ज्या वेळेला मंदिरात जातो पहिल्या पायरीच्या दर्शन घेतो, पहिल्या पायरीचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो आतमध्ये जातो, जिथे लहान चौकट असतो त्याला पहिलं काय करावं लागतं? नम्र व्हायला लागतं. किती मोठा असला ना तरी त्याला पहिलं नम्र व्हायला लागतं, आहे का नाही? नम्र झाला होता त्याने अनंत अनंत कोंडीला तो परमात्मा कोंडून आहे का नाही? दरीला पंढरीचा चोर आहे का नाही? कुणी जनाबाईंनी सांगितलंय, कधी धरणार? त्यावेळेला, ज्या वेळेला ही गोष्ट तुम्ही समजून घ्या त्यावेळेला, बरोबर. आपला विषय असा होता, मंदिरामध्ये ज्या वेळेला आपण जाऊ तर लहानच्या चौकटीत आपण नम्र होऊन जाऊ आणि मग साक्षात भगवंत परमात्म्याला ज्या वेळेला मग तिथे माझे पांडुरंग परमात्मा असतील आहे की नाही, किंवा संतांचं मूर्ती असेल, तिथे माझ्या दत्ताची मूर्ती असेल, शंकराची मूर्ती, म्हणजे अनेक जे दैवत ते आहेत ती, बरोबर. त्या समोरच्या मूर्तीकडे तुम्ही डायरेक्टली बघू शकता का? नाही. तुम्ही नमस्कार कराल, मागणी करायची झाली तर तुम्हाला डोळं दाखवला. डोळं दाखल्याशिवाय, बरं आता तू देवाजवळ गेलाय ना, मग आता डोळं दाखायची काय गरज आहे? आलं लक्षात? डोळे दाखायची गरज आहे नाही. उघड्या डोळ्यांनी बघायला पाहिजे, पण नाही. संतांनी सांगितले जमणार नाही, आहे का नाही? कारण तो अजिबात जप आहे त्या जपाच्या ह्यानी माध्यमातून, कारण त्यासाठी सांगितले सद्गुरूला शरण जाऊन ती रीत समजून घेतली तर ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला प्रत्यय येईल, आहे की नाही? म्हणून त्यांनी एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. आता तुम्ही म्हणाल की विषय चाललाय काय, तुम्ही बोलताय काय? मला सांगायचं तात्पर्य त्या एका तत्वाचं, त्या नामाचं, आहे का नाही? ते नाम अनंत काळापासून आलेलं जे नाम आहे, ते नाम आपल्याला सद्गुरूच्या प्राप्तीमुळे भेटतं आणि ते प्राप्तीमुळे भेटलेल्या नामात त्यांनी काय सांगितलं? नाम दृढ धरी, एकच तत्व आहे ते. कारण आणि बाजारामध्ये बरेच 2 लाख मंत्र आहेत आणि बरेच असं म्हणतात ना, दगड उचलला की एक गुरु देतो आणि तो सांगतो, कोण म्हणतो ओम शिवाय, कोण म्हणतो ओम भगवत वासुदेव, कोण म्हणतो ओम नमो काय आणि काय 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 काय. पण अनादी काळापासून आलेलं तत्व आहे ते आपल्याला, कारण हा खरा वैष्णवांचा संप्रदाय आहे. खंडोबा बाबा म्हणतात त्या खऱ्या संप्रदायाचा मी, हे बाकीचं सोडून द्यायचं. कारण जिथे ही गोष्ट अशा पद्धतीची आहे ना, तिथे खरं तत्व आहे तिथे. त्या खऱ्या तत्वाने जो अनुभव येतो, जो माझ्या साधू संतांना आलं लक्षात, तोच अनुभव इथे ज्या वेळेला तुम्ही संतांना शरण जाऊन ज्या वेळेला ती आत्मसात कराल, त्यावेळेला तुम्हाला जसाच्या तसा अनुभव येईल. दादांनी मला अनुभव दिला, आपल्या सर्वांना तो अनुभव दिला, बरोबर आहे का? आपण सगळं त्या ह्याच्यातून गेलेलो आहोत. म्हणून एक आपल्या भूमिकेने म्हणा किंवा आपल्या एका दृढ निश्चयाने म्हणा किंवा कॉन्फिडन्स म्हणतो ना, कॉन्फिडन्सने आपण सगळ्यांना सांगतो की हेच करा. का? कारण आपल्याकडे ते तत्व आल्यामुळे आपल्याकडे तो आत्मविश्वास आला. कारण त्या आत्मविश्वासामध्ये आपला अनुभव होता, या अनुभवाने प्राप्त होते गोष्ट. आणि एक तत्व होते, एकच तत्व आहे की ते तत्व जर मनाने, आहे का नाही, काया वाचा मनाने जर ते घेतलं दृढपणे, तर ते काय म्हणतं? हरीशी करुणा येईल. करुणा येणार ना, अष्टसात्विक भाव होती तुझे, बरोबर. अनुभव येणार, 100% अनुभव येणार. मग तुझ्या कुठल्याही गोष्टीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तिथे त्याला करुणा येणार, त्याच्यावर सगळा भार सोडायचा आहे आपल्याला. आलं का लक्षात? मग हे कसं? तेव्हा राम कृष्ण गोविंद वाचेची सदगते जपे आधी, बरोबर आहे. रामाने, कृष्णाने, सगळ्यांनी हे केलेलं आहे, बरोबर आहे का नाही? त्या हरीची भक्ती आपल्याला करायला सांगितली, आपल्या सद्गुरूने आपल्याला हरीची भक्ती सांगितली, आहे ना? तो निर्गुण निराकार आहे,
त्याचं वर्णन आपण करू काय करणार माझ्यासारख्या. कारण जो अनुभव येतो ना, तो अनुभव कशा पद्धतीनं प्रकट करावा, खूप म्हणजे त्याचे काय वर्णन करायचं आपलं. मला तर वर्णन करायचं म्हटलं मी काय वर्णन करू असं मला वाटतं. बरोबर आहे का? ते सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी ज्याला अनुभव आलाय त्याला आलं लक्षात. त्यांनी सांगितलं की त्या नामाशिवाय अन्य कुठलीही गोष्ट नाही. त्या कलियुगामध्ये फक्त नामानेच तारला जाईल. आलं लक्षात. नामस्मरणाने, ते नामाचं स्मरण केल्यानेच तो तरला जाईल. आलं लक्षात. त्या अन्यथा नाही. हो, नाही ते यज्ञ वगैरे हे ते काय वृत्त वैकल्प काय कराल हे तुमचं कराल, फक्त त्याच्यामध्ये काय होईल, एक फक्त सत्कर्म होईल. आलं लक्षात. सत्कर्म होईल. तुम्ही जास्तीत जास्त पुण्याचा साठा करून घ्या आणि होऊ द्या. झालं काय कमी जास्त तुम्ही कुठपर्यंत जाल. किंवा यांनी देवाची भक्ती केलेली आहे, त्यांनी ही सेवा केली, यज्ञ केलं, जप केलं, कुठपर्यंत जा, स्वर्गापर्यंत. हा, जोपर्यंत तुमचा संचय आहे पुण्याचा तोपर्यंत तुम्हाला तिथे एन्जॉय. साठा संपला की परत आहे की नाही. मग पुन्हा 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 त्या चक्रामध्ये 84 लाख म्हणजे आपल्याला कार्यक्रम चालू. आपल्याला ती भक्ती दिलेली आहे. अद्वैत कुसरी विराळा. आपल्याला द्वैतातून काढून माझ्या माऊलींनी हे अनादी काळापासून आलेलं तत्व आपल्यापर्यंत पोहोचवलं. माझ्या श्रीपाद बाबांनी मला पोहोचवलं, आपल्या सामान्य जीवापर्यंत पोहोचवलं. कारण आपल्याला अद्वैताची भक्ती शिकवली, त्या द्वैतच नाही. म्हणून त्यांनी काय केलं, अद्वैत कुसरी विराळा कमी लोकांकडे आहे. हो, नाहीतर आपल्या आपसात जवळपास किती जण आहेत त्यांच्याजवळ ते तत्व आहे का? नाही. कारण कारण त्यांच्याजवळ ही गोष्टच नाही. आलं लक्षात. म्हणून म्हटलं की जे रामकृष्ण, बरोबर आहे की नाही, रामाने देखील गुरु केला, श्रीकृष्णाने देखील गुरु केला आहे का नाही. श्रीकृष्णाचं सांदीपण गुरु आहे का नाही. रामाचे गुरु केलाच ना. मग त्यांनी जसं केलं, त्यांनी जी गोष्ट अवलंबली, त्या ज्या वेळेला भगवंताने अवतार घेतले त्या वेळेला गुरु केले. आपल्याला साधा गुरु बनवायचं म्हटलं तरी आपल्याकडे कोणाला माळ घालायचे म्हणा, कोणाला काय करायचं म्हटलं ना तर म्हणते नाही तुमचं चाललंय बरं आहे, ठीक आहे. अरे बाबा गोष्ट समजून घे. माझे श्रीपाद बाबा आहेत ना, हा गावोगावी फिरले, एवढा समाज, एवढा संप्रदायासाठी एवढे झटले. आलं होतं त्यांचे काय काय किस्से सांगितले, म्हणजे त्या जुन्या जाणत्या अधिकारी कृष्ण महात्म्यांकडून आपल्याला माहिती पडतं. आपलं भाग्य नव्हतं त्यांच्या समोर म्हणजे प्रत्यक्षात पाहणं, परंतु ते जरी आपल्या भाग्यात नसले तरी आजही आपल्याकडे तत्वरूपाने आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून तरी सेवा चालते. हे त्यांच्या कृपा दृष्टी आलं. संतांचा आशीर्वाद पदोपदी आहे. तर आपल्याला ते समजलं पाहिजे खरी गोष्ट. कारण श्रीपाद बाबा ज्या ज्या वेळेला खेडेगावामध्ये जात होते, पायी पायी जात वेळेला गाडी वाहन काहीच नव्हतं बरं का. आणि अशा अनुकूल परिस्थितीमध्ये त्यांनी या संप्रदायाचं फार मोठं कार्य केलं. मध्ये ज्या ज्या वेळेला ज्या गावी जायचे, तुम्हाला सांगतो मी कारगावला गेलो होतो, खोपोलीजवळ कारगाव आहे, आणि तिकडे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त तिथे कार्यक्रम होता. आणि त्यावेळेला तिथे मला त्या आजी भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं ते बाबा आहेत ना, त्या कारगावला गोकुळ समजायचे आणि इथे यायचे. म्हणजे त्यांचं काय वर्णन करावं. म्हणजे आमची लहान लहान मुलं असले, यांचे दोन बाहेरून दुसऱ्या ह्याच्यातून प्रवास होताना आले की ते आमच्या इथे 2 दिवस राहायचे. आणि मग 2 दिवसात या कालावधीमध्ये जे काही कपडे वगैरे असले
तर त्याची दुखाण्याचा प्रसंग आमच्यासारख्या आमचं भाग्य खूप मोठं. साधू संतांची आम्हाला सेवा करतात आणि ते साधू संतांची सेवा बघा ना काय म्हणजे बाबांनी त्यांच्याकडून ती कपडे धुवायला जायची तर बाबा त्यांची मुलं लहान लहान होती त्यांचं सगळ्या गोष्टी करत होते. हागणं मुतणं कपडे मुलाला सर्दी बिर्दी झाली असेल लहान मुलं शेंबडी होती त्यांचं शेंबड काढणी म्हणजे तिथे कधीच बाबांनी मला काय सांगायचंय की त्यांनी शी केली ना तरी ते स्वतः तिथे जायचे रडलं वगैरे सांभाळे त्यांच्या अंगा खांद्यावर खेळले. संत कसे असतात किती कृपाळू दयाळू काय तुमचं वर्णन करावं. आणि असे माझे श्रीपाद दादा बाबा ज्या वेळेला त्यांच्या घरी बसले ना की त्या ताईला सांगायचं ताई म्हणजे स्वयंपाक करताना तुझ्याकडे जर एवढ्या गोष्टीची रीत आहे तर माझ्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी रीत असेल का नाही. पटवून सांगण्यामध्ये श्रीपाद बाबांचं काय गुण असेल काय माहिती. आणि साध्या आणि सोप्या भाषेत शेतकरी असेल तर शेतकरीला सांगावं बाबा म्हणले तू शेतकरी आहेस आहे का नाही. शेतामध्ये तुला एखादी पीक काढायचंय तर तू काय करतोस तर ते सांगतो रीत सांगतोय का नाही. काय सांगतो ते म्हटले बाबा या रीतीने जावं लागेल. हो पहिलं ते कुळवायला लागेल मग त्याची मशागत करायला लागेल काटे धुंडे काढून नसून हे करावं लागेल. आणि ज्या वेळेला मग ते जेव्हा त्याची घात लागते म्हणतात आमच्याकडे म्हणजे पाऊस पडल्यानंतर जरा थोडा ओलावा किंवा हे असावा म्हणजे त्याच्यामुळे ते बरोबर आहे. आणि मग ती पेरणी करतात त्या पाभारीमध्ये अशी मूठ धरायची बाबा सगळं बारकाईने ऐकतं आणि ते मग मूठ धरून ते असे पेरणी केली की म्हणतात परत मग ते कुळवायचं त्याच्यावरून म्हणजे ते जे दाणे वगैरे आहे ते असे झाकून द्यायचे. म्हटले बाबा म्हणाले अरे म्हटले मग एवढी साधी रीत आहे. मग म्हटले बाबा मग ही रीत अशाच पद्धतीची हो. मी त्यांनी सांगितलं की बाबा तुला फक्त काय करायचंय भगवंताच्या नावाने एक तुळशी माळ घालायची आणि काय करायचं ते भगवंताचं नामस्मरण करायचं. तर कसं करायचंय कसं बसायचं चिंतन कसं करायचं आणि तशीच क्रिया म्हटले इकडे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की सद्गुरूंनी केले चाडे आज काहीतरी प्रमाण आहे ना माझं पूर्ण पाठ नाही म्हणून त्या पद्धतीचं आहे. सद्गुरूंनी केले चाड म्हणजे हे चाड म्हणजे आपण तुम्ही मला सांगितलं तुम्हाला की पेरणी करली मग ज्या वेळेला बी त्या ह्याच्यामधून टाकलं जातं आणि मग ते बी आहे ना त्या 4 नाळ्यातून खाली पडतं बरोबर आहे. ते पाभारामधून ते बरोबर हे केलं जातं. मग आता बाबा म्हणायचे बाबा तुला जे मी नामस्मरण केले तर उघड्या तोंडाने जर बोललंस तर तुझं ते होईल का उपयोगाला येईल का काय सांगणार तुझं 13 वर्ष होणार काय तुझे कार्यक्रम उघडा कार्यक्रम होणार बरोबर आहे की काय ते उघडं राहील उघडा मंत्र नाही आंतरिक व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं. मग ती पाभार ज्या वेळेला तू पेरणी केलीस ते ज्या वेळेला बी पेरलंस आणि ते बी पेरलं तू काय केलंस रेगाड्याने ते मुजवलं बरोबर आहे का नाही. आणि मग कालांतराने त्या बीला 4 दिवसांनी त्याचा फोम आला. अरे म्हटलं मग त्याच्यासाठी लगेच त्याचा परिणाम लगेच झाला. मग आपल्या स्वरूपाची ओळख करण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी आपल्याला या साध्या सोप्या आणि सरळ विषयाने सांगितलं. बाबांनी नेहमी सांगितलं दुधाचं वर्णन सांगायचं दुधामध्ये तूप आहे की नाही तर त्याची रीत सांगितली. अशा अनेक साध्या ह्याच्यामधून श्रीपाद बाबांनी माझ्या ती सामान्य जीवापर्यंत ती गोष्ट सांगावी आणि ती लोकांनी आहे. कारण काय आहे की लोकांपर्यंत आहे ना वेद वगैरे ह्या ज्या मोठ्या ज्या काय हे आहेत ना कारण आपला जो समाज आहे तो सामान्य जीवत आहे आलं लक्षात. आता शैक्षणिक पातळी याला वाढ झाली आलं लक्षात. पण तरी देखील लोकांना अजूनही ज्ञानेश्वरी समजत नाही. नामदेव महाराज म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी. आता काय अनुभवणार आलं तसं कळलं तर समजलं तर बरं आहे काय त्यांच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे. आज तुम्हाला सांगतो ज्या माऊलींना
एवढा त्रास झाला, बरोबर आहे ना. माझ्या तुकोबारायांना मला एवढा त्रास झाला, एकनाथ महाराजांना, साधू संतांना प्रत्येकांना काही ना काहीतरी एकदा त्रास झालाच. आलं लक्षात. माझ्या श्रीपाल बाबांना पण किती भयंकर त्रास झाला, आपल्या सर्वांना ज्या गोष्टी मिळाल्या, तर तरी ती किती डगमगले. आलं लक्षात. तरी देखील त्यांनी आपल्यासाठी आपलं जीवन स्वतःच पर्वा न करता, संसाराची म्हणा किंवा स्वतःची पण पर्वा न करता ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, बरोबर आहे की नाही. तर तो आपल्यापर्यंत पोचलं, हे तत्व आपल्यापर्यंत पोचलं, किती भाग्याचे असेल आपण, आहे की नाही. बाबा म्हणायचे समोर बसलेला स्वतः आहे स्वप्नहून पिवळा आहे. सोन्याहून त्याला सगळं समजून सांगा, भाऊ तुमचा शब्द एक असं पाहुणे, आहे की नाही. काय त्यांना समजून सांगायचं पाहुणे म्हणायचे, आहे की नाही. किंवा चांगल्यातला चांगला एखादा विचार समजून सांगायचा असतं तर म्हटलं बाबा चांगला विचार केला तर की त्यांची जी काही वाक्य आहेत ना, ते आता आपल्याला समजायला कळालं. मग ते म्हणाले बाबा ज्या वेळेला ही गोष्ट तू जर मी सांगितलेली जर गोष्ट तू जर ती अंगीकारलीस तर तुला कमीत कमी ते समजेल. तुम्हाला म्हणतो अहो ह्या माऊलींना एवढा त्रास देऊन हे करून हे ना आजच जगभर म्हटलं तरी काय हरकत नाही करोडो रुपयाचे उलाढ आले. किती जणांच्या हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, समजला किती, ते माथ्यात शिरला किती, हा मोठा प्रश्न. मग माझ्या दादानी, माझ्या श्रीपाद बाबांनी म्हणा किंवा माझ्या आंबेडकर दादांनी म्हणा किंवा जगदीश बाबा म्हणा, त्यांनी ही जी रीत जी सांगितली ना, हा साचा जो सांगितला ना, या गोष्टी कसंही माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीचा तुमचा ज्या वेळेला विषय, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये जे काय खोट असते, शंका असते काय, आणि मग ते बाबांच्या माध्यमातून मार्गदर्शनाबाबत ज्या वेळेला आपण चर्चा होते, सत्संगाची चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणून संतांच्या संगतीत नेहमी राहायला पाहिजे. आलं लक्षात. तर ती संत काय करतात, खूप दयाळू आहे, ते खूप समजून सांगतात. आणि मग ज्या वेळेला आपले काय जे छोटे छोटे असतात ना काय गोष्टी, त्या लगेच निघून जातात. अहो एवढा समाज तयार होण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला त्यांच्यासारखं व्हावं लागेल, त्यांच्यासारखं बोलावं लागेल. आलं लक्षात. आणि त्यांच्या भाषेत त्यांना बाबांनी तेच कार्य केलं, दादानी पण तेच कार्य केलं, आणि आजही जगदीश बाबा तेच कार्य. आज रायगड जिल्हा पूर्ण त्यांनी अर्धा तर मला वाटते कॅचअपच त्याला फार ट्रेनपर्यंत जाऊन रोज कार्यक्रम चालू आहे. म्हणजे ट्रेनचे सादर तर काय वर्णन करावं, तिथे नेहमी सत्संग पाहिजे. संतांच्या ज्या आपण सत्संगामध्ये असलो ना की मग आपल्याला काही त्रास होत नाही, कारण आपल्याला त्याचा अनुभव येतो. आणि अनुभव आल्याने काय होतं, आपले बरेच काही प्रश्न येतात त्याचे निकाली. कारण मेळावा आहे बघा आता आपला, हो ही बाबांनी मेळाव्याची सुरुवात केली श्रीपाद बाबांनी, आजही तशाच्या पद्धतीने चालू आहेत काय काय ठिकाणी मेळावे. हे कशासाठी, हे काही टाइमपास म्हणून नाही, त्याच्यामध्ये काहीतरी तत्व आहे. आणि हे तत्वाने ही चाललेली, कारण ते सांगतात काय माहिती आहे का, कारण बाबा रे हे नाम आहे ना तू घे. हो आमच्यासारखे जर आम्ही उजळले भाग्य आता आवडी चिंता वाढ, सगळी चिंता वाढली. कधी म्हणा ज्यावेळेला प्राप्त होत्या, कारण उजळतच भाग्य, कारण त्या स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. मी कोण आहे, बरोबर आहे का नाही, मी कोण आहे या गोष्टीचं ज्ञान ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात, आहे का नाही. पण बाबा अरे तो आणि मी वेगळाच नाही, बरोबर आहे, तू आणि मी वेगळाच नाही. आता आपण एकरूप झालेलो. कारण बघा ना, आता मी कोपर खेळणे ते काही आपले साधक मंडळ, कोण कारगरला असेल, कोण पनवेलला असेल, कोण पेरला असेल, कोण सातारला असेल, कोण कुठे असेल, कोण कुठे. आता प्रत्येक ठिकाणच्या तिकडची हवा जी घेतायत तीच हवा मी घेतोय, काय वेगळी आहे का. बरं पाऊस पडतोय
इथे पण पाऊस पडतो, तिकडे पण पाऊस पडतो, जिथे खारघर असेल, सातारा असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, आणि ते जाते कुठे? समुद्र आहे का? बाबा म्हणतात, बाबा पहिली गोष्ट लक्षात घे, आपल्याला यायचंय, आपण हे इथं आलोय, आपल्याला जायचं स्थान लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला जायचं कुठं याची गोष्ट फार बाबांनी एवढ्या साध्या सोप्या भाषेत, कारण त्यांनी म्हणाले, बाबा आपला निश्चय पाहिजे, आपल्याला जायचंय कुठं आहे, तो निश्चय आपण ठरवला पाहिजे. आणि मग ही गोष्ट जेव्हा समुद्र, आपला निश्चय आता ठरला, जसं पावसाला समुद्र, त्या पाण्याला समजलं आहे का नाही, ते समुद्रातच आहे, समुद्रातूनच यायचं, समुद्रातच आपण पण तसे. कारण एवढ्या या सगळ्या 84 लाख युनिटची मुक्तता प्राप्त करून घ्यायची, कारण आपलं तो ध्येय लक्षात, आपल्याला आपलं सगळं ज्ञान दिलं. आणि मग आपल्याला ही जेवायला गोष्ट कळते. आणि ह्या हरिपाठामध्ये तसंच आहे बघा, 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, नामात प्रत्येक तत्व नाहिरी अन्यता, आणि वाया म्हणते काय, वाया आणि पंथा जाशील जणी, नामा प्रत्येक तत्व नाहिरी अन्यता, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मग एवढा वेळ मी जे सांगितलं त्यासाठी सांगितलं की नामाशिवाय पर्यायच नाही. नामाप्रत्ये तत्व नाही द्यावे, अन्य दुसरी काहीच गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला, फक्त नाम नाम नाम. जगदीश बाबांचं तर एवढं प्रभुत्व आहे ना नामावरती, त्यांचं प्रवचन ला बसले ना, ते नामाशिवाय दुसरा विषयच नाही. आणि जेवढे त्या नामावरती प्रमाणासहित सगळ्या गोष्टी, म्हणजे मी त्यांची वाहवा करते अशातला भाग नाही, मला एक त्याचा अभिमान वाटतो की बस नामाप्रत्ये तत्व नाही द्या, त्याच्याशिवाय वेगळं काहीच नाही. बाबाने तू ही घे, हो मग हारीशी करू ना, येईल ते. हे कधी घ्यायची त्यावेळेला तू अंतःकरणातून घे, उगाच करायचे म्हणून करून नाही चालणार, ते अंतःकरणातून व्हायला पाहिजे. बरोबर आहे. एवढं ज्ञान भंडार माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सगळं सांगितलं, माझ्या एकनाथ बाबांनी भगवतामध्ये सांगितलं, तुकोबारायांनी प्रार्थनेमध्ये सांगितलं. आपल्याला या गोष्टी कळू नये. आणि बरं मला सांगायला एवढंच आहे की अतिशय शुद्ध भाषेत, मराठी भाषेत सांगायचं, तर तरी देखील आपल्या ह्याच्यामध्ये ती गोष्ट येत नाही, ते फार आलं लक्षात. आपल्या साधकांचा विषय नाही, जे लोक घेत नाही किंवा कोण येत नाही, यावं त्यांनी एकदा ती गोष्ट अनुभवावी आणि मग आम्हाला विचारावं, काय तुम्ही सांगताय आज काय नसतं काय नसतं. नाही, यावेळेला येचे ना, हो. कारण सप्ताह चालू असतो, बाबा म्हणायचे, बाबा ये तू बस तर इथे, बरोबर आहे. ह्या ज्ञान मंडपामध्ये तू बस, एकदा बसून तू ती गोष्ट समजून घे, नाही समजली तर सोडून दे, पण तू एकदा बसून तर बघ. आता मला सांगा, ज्या वेळेला ज्ञान मंडपात तो जाईल का वाढ, कारण तिथे वैष्णवांचं मेळा भरलेला आहे. तिथे जे नाम मंडप, नामस्मरणाने एवढा तो मंडप हे झालेला आहे, तिथे ज्ञानाने एवढा भरलेला आहे की नाही, धर्माच्या आचाराने एवढा भरलेला, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी त्याच्या कानावर पडतील त्यावेळेला तो माघारी जाऊच शकत नाही. आणि जर जाईल ना, काय म्हणतात तिथे पुढे, वाया आणि पंथा जाशील जरी सांग, वायाच जाणार. आलं लक्षात. कारण ही व्यर्थ बडबड नाही, हे आत्मविश्वासाने, आत्मज्ञानाने. कारण हे जे आहे ना, माऊली ज्ञानेश्वरी म्हणा, हे आम्ही ज्या वेळेला माझे गुरुवारी काय बाबा असतील किंवा काय मी असेल, आम्ही इतर मंडळी काय काय गावांमध्ये गेलो, जसे जगदीश बाबा आपल्या ह्याच्यामधून, तसे आम्ही पण काही लोकांपर्यंत बसण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथे
हा बैठकीचा विषय आहे ना अतिशय सुंदर आहे आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं ना की लोकांना पटकन ती गोष्ट आण. काही ना उगाचच काही गोष्टी अवघड वाटतात, पण अवघड नाहीये, अतिशय सोपे आहे. फक्त ते करून बघा असं आम्ही त्यांना वारंवार सांगतो, त्यावेळेला लक्षात. आणि मग काय होतं, त्यांना एकदा आत्मविश्वास दृढ झाला ना त्यांचा की मग आपण बरोबर आलो. म्हणून मला वाटतंय की माझ्यामुळे जरा थोडा उशीरच झाला, बरोबर आहे ना, तरी वेळेचं भान आपण ठेवायला काय हरकत नाही. माझ्या अजून 5 मिनिटं आहेत, मला असं वाटतंय. आलं लक्षात. म्हणून नामप्रत्ये तत्व नाही रे अन्यथा, आहे का नाही. वाया अनेक पंथ जाशी आहे का नाही. पुढे माऊली काय म्हणतात, ज्ञानदेवा नाम मौन जपा मला अंतरी आणि धरोनी श्री हरी जपेसा. माऊलीने काय म्हणले, आपण आतापर्यंत चर्चा झाली तीच. आणि माऊलींचं बघा कुठे, खरंच आपण खूप मोठे भाग्यवान आहोत. हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या आनंद संप्रदायामध्ये आपलं मिळलेलं आहे. ते समजलं नसतं बरं का महाराज. किती तरी तुम्हाला सांगतो, काही केलं लोकांनी माळा घातल्या आणि भरून पण गेले, पण तत्व त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. आपण खूप मोठे भाग्यवान, एवढे मोठे भाग्यवान आहोत. काय सांगावं त्यांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, मजन निबंध तरी एवढे मोठे उपकार आहेत ना माझ्या दादांचे. तुम्हाला खरं वाटणार नाही, मला ओंकार भाऊंचा सकाळी फोन आला. ऍक्च्युली मला माहित नव्हती ही गोष्ट, ते माझं आज प्रवचन आहे. आणि मी काहीच अभ्यास केलेला नाही माऊली. मला जे माझ्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने जे काय माझ्या मुखातून येते ना, ते सगळे सद्गुरूच्या कृपेने येते बरं. माझं काहीच नाही, माझं काहीच नाही. पण भाऊनी मला सकाळी फोन केला आणि म्हणाले, बाबा तुमची सेवा आहे. मग मला एक खरं सांगू का, मला ना कालपासून एक जरा थोडीशी एक वेगळीच चेतना माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि मला असं वाटायला लागलं, काय मेहनत का कोणाच ठाऊक. मी नवनाथ बाबांचं प्रवचन ऐकलं, आपलं परवा 2-3 दिवसापूर्वी झालेलं नवनाथ महाराज. आणि मला असं नेहमी वाटायचं की ते बाबांचं प्रवचन एकतर त्यांच्या अगोदर तर किंवा त्यांच्या नंतर तरी असे हे असत, बरोबर आहे. आणि सहज विचार येऊन गेला आणि सकाळी मला फोन यावा. म्हटलं मला आजपर्यंत असा अनुभव आहे, ज्या वेळेला मला दादांची आठवण येते त्या वेळेला दुसऱ्या दिवशी दादा खारघरमध्ये उपस्थित. किती भाग्यवान असेल सांगा. काय आपले नाव, ज्या वेळेला आपल्याला आठवण होते त्या वेळेला ती गोष्ट आपल्याला मिळते, आहे की नाही. म्हणून पहिली वेळी काय, एक तत्व नाम दुर्ड धरी म्हणा आणि हरीशी करू नये. हरीशी करून येणार नाही, तेवढं ठीक आहे. म्हणून माऊली काय म्हणते, जपमाळ अंतरी, अंतरातून आपण ती जर सेवा केली, आहे का नाही, तर निश्चितच आपल्याला फळ भेटणार आहे, निश्चितच, त्यात वादच नाही, आहे का नाही. धरोनी श्रीहरी जपे सदा. आता त्या श्रीहरीला आपलं सतत चालू आहे का नाही. 21,700 आपला शॉप चालू आहे. आणि दादानी माझ्या 21,000 चालूच आहे, 24 तास चालूच, बरोबर आहे. पण आपल्याला याची जाणीव करून दिली, या गोष्टीची आपल्याला जाणीव करून दिली, ते भाग्यवान असेल आपण सांगा. मगाशी म्हणून गेलो, उजळले भाग्य आता, कारण आमचं खरंच भाग्य उजळलेलं आहे. आमच्यासारखं खरंच भाग्यवान होऊन मी छाती ठोकपणे मला म्हणजे कॉन्फिडन्स. कारण या क्षेत्रात आल्यावर बऱ्याचशा काही गोष्टी समजल्या गेल्या, नक्की काय आहे तो, कशाला काय म्हणतो. आलं दादानी तर नेहमी सदा त्यांच्या सदा ते सदा जवळी असे. मग अशी म्हणून गेलो ना, ते आपल्या जवळच आहे,
ती गोष्ट, पण ती आपल्याला समजली नव्हती. फक्त सद्गुरू जीवनामध्ये आपल्या आले की ही गोष्ट आपोआपच ती मिळून जाईल. मी काय एवढा मोठा वक्ता नाही की मला एवढं तुम्हाला मार्गदर्शन करणं इतपत नसेलच कदाचित, कारण मी एवढा मोठा नाही. जी काही सेवा माझ्याकडून घडली आणि काय थोडंसं मागे पुढे झाला असेल विषय, त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. आणि ही झालेली सेवा म्हणजे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद अमृतदास, गुरुवर्य जगदीश बाबा, विखे बाबा, नवनाथ बाबा असते, गुरुवाडे बाबा असते, या सगळ्या तुंगा संत बायपांच्या सगळ्यांच्या चरणी मी अर्पण करतो. आणि माझ्याकडून काय जे काय चुकीचं झालं असेल तर ते मला उदाहरण करणार माफ करा. आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूच्या कृपेने ही वाणी बोलली असेल, वाणी तुम्ही ते आत्मसात करा. आणि मी झालेली सेवा मी पुन्हा इथेच थांबतो. मी धन्यवाद देतो की मला आपण ही सेवा दिली माझ्यासारख्या पाहणाऱ्याला. खूप 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 धन्यवाद. मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहो हीच ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि माझी सेवा संपवतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके येणे वाग्यनी तोषावे चालू ठेवतो. हा, आता विश्वात्मके देवी येणे वाग्यनी तोषावे, कोशोनी मज द्यावे पसाय जाणे, हे खेळांचे व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्त्रे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वसो धर्म सूर्य पावो, जो जे वाचेल तो ते लावो, प्राणी लाभो वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटू दूता, कला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अनर्व पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्कंड ते तापहीन, ते सर्वाये सदा सज्जन, स्वयं तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवनी तिनी लोकी, वची जे जो आदी पुरती अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी, दुष्टा दुष्टीचे होवावेली, एक मने श्री विश्वेश्वरावो, आहोई दान पसावो, येणे वर ज्ञान देव सुखिया झाला, येणे वर ज्ञान देव सुखिया झाला, येणे वर ज्ञान देव सुखिया सुखिया. ओम शांती शांती. कुंडली गौरी हरिकर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती रुक्मिणी कुमार महाराज, सच्चिदानंद श्रीपाद सच्चिदानंद अमृत सच्चिदानंद अमृत दादांती गुरु संतांती अमृत जिंदन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय.